शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय डाळिंब संदर्भात पावसानंतर कोणत्या 3-4 गोष्टींची काळजी घ्यायची, त्या संदर्भात स्लरी देऊन कशी साईज वाढवायची, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ. कोणत्या 3-4 गोष्टींची काळजी घेऊन स्लरी देऊन साईज आणि चमक फळाची वाढवायची, त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मित्रांनो, पाऊस सुरू झाला. पावसामध्ये प्रामुख्याने अल्टरनेरिया असेल, तेल्या असेल, त्याचप्रमाणे पाकळी कूज असेल, पाकळी करपा ज्याला आपण म्हणतो. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. ही जी पाकळी आहे, ही पाकळी इथं करप्याचा प्रादुर्भाव होतो. ही जी पाकळी ही पूर्ण आतमध्ये सडत जाते, फळ खराब होतं. पानांवर बारीक बारीक स्पॉट येतात, त्याला अल्टरनेरिया म्हणतो. त्यासाठी काय फवारण्या करायच्या ते देखील मी सांगणार आहे. तत्पूर्वी माझ्याबरोबर शेतकरी आहेत ज्यांना साईजची अडचण आली होती. त्यांच्यासोबत बातचीत करताना त्यांचं प्रथम नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. अंबर पिलाई चौधरी, मुक्काम पौडेक्ष, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. आपला मोबाईल नंबर 97 655 5484. एक 15 दिवसापूर्वी तुमचा फोन आला होता की एकदमच बारीक साईज आहे. हो. म्हणजे आता ती साईजही दिसत नाही, एकदम बारीक साईज होती. हो. साधारणतः 50 अशी साईज होती त्यावेळेस. हा, थोडी मागा पुढे कमी जास्त असं. ही अशी साईज होती. हो. आता बघा ना, या झाडाची कशी साईज झाली. याचे हो. पण बघा, साईज मध्ये फरक पडण्यासाठी तुम्हाला काय दिलं होतं? पहिली निवडी दिली होती, पहिली स्लरी दिली होती. SOP 20 किलो, सरकी पेंड 25 किलो आणि 4 किलो गुळ, 3 किलो बेसन पीठ 72 तास भिजवायचं आणि नंतर ड्रिप मधून स्लरी आम्ही ती सोडली. त्याच्यात अजून काय घेतलं होतं? 4 स्ट्रोक 5 लिटर होतं. बरं. किती झाडांसाठी? ते 500 झाडांसाठी सांगितलं होतं, पण आपल्याकडे थोडे झाड जास्त आहे. तर आपण सोडलं, त्याचे रिझल्ट आपला आले. त्याच्यानंतर एक 5 दिवसांनी परत टाटा इंडिकॅमची ग्रेड सांगितली होती आणि 30 औषध द्यायचं बाकी अजून. तर 2 याच्यात एवढा रिझल्ट आलाय आपल्याला. म्हणजे साईज 100% सुधारली. मित्रांनो, जी स्लरी दिली त्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे ज्या वेळेस 70-80-100 ग्रॅमचं फळ असतं, आता तो विषय तिथं 4 स्ट्रोकची निवडी देतो आपण, सिंगल सुपर फॉस्फेटची. त्याच्यानंतर 15-20 दिवसाने यांनी सांगितलं की साईज सरकण्यासाठी एकरी म्हणजे 450-500 झाडांना 5 लिटर 4 स्ट्रोक, 25 किलो सरकी पेंड, 20 किलो SOP, 4 किलो गुळ, हे सगळं आणि 5 लिटर 4 स्ट्रोक हे एकत्र भिजवून 24 ते 48 तास ड्रिपच्या माध्यमातून दिल्यानंतर अशी साईज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. हे बघा, ही साईज म्हणजे अगदी छोटे फळं होते, मी स्वतः पाहिलेले. अशी साईज झालेली. हे काही छोटे, आता याला हे 500 ग्रॅमच्या पुढे न्यायचे. याच्यासाठी शेवटची स्लरी कोणती द्यायची आणि त्याच्या अगोदर तुम्हाला पाकळी करपा असेल, अल्टरनेरिया असेल, तेल्या असेल, त्यासाठी फवारण्या 2-3 सांगतो. त्याच्यामध्ये पहिली फवारणी तुम्ही पाऊस थांबल्यानंतर 200 लिटरला किटाजिन 300 ते 400 मिली, M45 400 ते 500 ग्रॅम अशी एक फवारणी घ्या. एक 3 ते 4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची. त्या ठिकाणी अल्ट्राबॅक 500 मिली आणि कोसाईड 200 ग्रॅम, जेणेकरून तेल्याचं आगमन आपल्या बागेमध्ये होणार नाही. त्याच्यानंतर एखादी फवारणी स्कोर आणि कवच, स्कोर 100 मिली, कवच 200 ग्रॅम अशी एक फवारणी घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही फवारणी घेऊ शकतात ॲमिस्टार 100 मिली, ॲमिस्टार 100 मिली, कासोबामायसिन 200 मिली आणि स्कोर 100 मिली अशी तिघांची एकत्र देखील फवारणी तुम्ही अल्टरनेरिया असेल, तेल्या असेल, पाकळी करपा असेल, याच्यावर ते चांगलं काम त्या ठिकाणी करेल. त्यानंतर महत्वाची स्लरी तुम्हाला शेवटची स्लरी द्यायची. शेवटची स्लरी खूप महत्वाची, जी जेणेकरून 300 ग्रॅमचं फळ हे 450-500 ग्रॅमचं कसं होईल, त्या संदर्भात शेवटची स्लरी परत व्यवस्थितरित्या ऐकून घ्या, नोट करून घ्या. कारण स्क्रीनवर मी दाखवणार नाहीये. इतरांसारख्या व्हिडिओमध्ये खाली खुर्चीवर बसून ऑफिसमध्ये स्क्रीनवर खाली वाचून वरती स्क्रीनवर दाखवायचं काम डॉक्टर किसान करत नाही. शेवटची स्लरी खूप महत्वाची आहे. 500 ग्रॅम फळ जर तुम्हाला बनवायचंय तर एकरासाठी तुम्हाला घ्यायचंय. 1 नंबरला 5 लिटर 4 स्ट्रोक, 2 नंबरला IBA 5 ग्रॅम, 3 नंबरला 10 ग्रॅम 6BA, 4 नंबरला 3 किलो 9-24-24. पुढच्या नंबरला घ्यायचंय तुम्हाला तांदळाचं, ज्याचा भात बनवतो आपण, त्या तांदळाचं पीठ 5 किलो तुम्हाला घ्यायचंय. आणि अंडी घ्यायची 25 अंडी, 4 किलो गुळ. नीट लक्षात घ्या, परत एकदा सांगतो तुम्हाला. नंबर 1 ला घ्या 4 स्ट्रोक, 2 नंबरला घ्यायचंय तुम्हाला IBA, 3 नंबरला घ्यायचंय IBA 5 ग्रॅम, 3 नंबरला 6BA 10 ग्रॅम, 4 नंबरला 9-24-24 हे खत 3 किलो, 5 नंबरला तांदळाचं 5 किलो पीठ, 6 नंबरला 4 किलो गुळ
7 नंबरला अंडी 25, हे सगळं मिश्रण 72 तास भिजवून घ्यायचं आणि ड्रिप मधून सोडा. तुम्हाला 300 ग्रॅम टेप लावून घ्या. फळाला काय करायचं, आता हे जे फळ आहे समजा, याला पूर्ण कागद असा टेप लावा. टेप लावल्यानंतर 3 दिवसांनी किती MM साईज सरकते ते सगळं दिसल तुम्हाला. आणि इतकी सुंदर साईज आणि वरचं लष्टर आणि रंग यायला सुरुवात होईल. आतमध्ये दाणा देखील चांगला परिपक्व होऊन खाणारा व्यक्ती देखील कापल्यानंतर बोलला पाहिजे, वाव काय डाळिंब खायला लागतंय. त्याच्यासाठी ही स्लरी महत्वाची. आणि या स्लरी नंतर फक्त एक फवारणी आणि एक ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं. 5 दिवसाने ड्रिप मधून एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS आणि 2 दिवसाने शुगर स्टार 500 मिली, कोलर पोटॅश 300 ग्रॅम ही शेवटची फवारणी करायची. ज्या फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या, फळ तडकतंय तिथं तुम्ही ॲमिस्टार 100 मिली, स्कोर 100 मिली, कासोबामायसिन 200 मिली अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. चौधरी साहेब, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या द्राक्ष बागेत देखील डॉक्टर किसानची कन्सल्टन्सी आहे. हो. तर डाळिंबला तुम्हाला साईजला अडचण आली आणि त्यावेळेस मी जी स्लरी दिली, खरोखर तुम्हाला साईज मध्ये फायदा झाला का? इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? हो, 100% झाला. त्यात 2 स्लऱ्या केल्या आम्ही, त्यातली एक बाकी रिझल्ट म्हणजे दिसतं, डोळ्याने दिसतं लगेच. मागच्या डोळ्याने वेळेस दिसतं. बारीक होतं, ते सोडल्यानंतर थोडी साईज उचलली. आता मी जी व्हिडिओमध्ये सांगितली शेवटची स्लरी आपल्याला द्यायची. हो. तर मित्रांनो, ही शेवटची स्लरी परत एकदा सांगतो, खूप महत्वाची स्लरी आहे. याचा पाठीमागं कारण काय आहे की आपल्याला जर आपल्या बागेमध्ये 1 टन माल वाढला तर 2 लाख रुपये वाढू शकतात. आणि स्लरीचा खर्च तुमचा फार तर जास्तीत जास्त 4-4.5 हजार रुपये एकराला खर्च, 5,000 पकडा तुम्ही. 1 नंबरला 10 लिटर 4 स्ट्रोक घ्यायचं. 10 लिटर 4 स्ट्रोक, 5 ग्रॅम IBA, 10 ग्रॅम 6BA, 3 किलो 9-24-24 हे खत, त्याच्यानंतर 5 किलो तांदळाचं पीठ आणि 25 अंडी. अशा पद्धतीत हे सगळं मिक्स करून तुम्हाला 300 ग्रॅमचं फळ हे पुढच्या 20 दिवसामध्ये 500 ग्रॅमचं झाल्याशिवाय राहणार नाही. स्लरी दिली, 8व्या-9व्या दिवशी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS द्या. 2-3 दिवसांनी शुगर स्टार कोलर पोटॅशचा एक स्प्रे द्या. परत 3-4 दिवसांनी पोटॅशियम सोनाईट आणि शुगर स्टारचा स्प्रे द्या. डाळिंब कापून बघा, व्यापाऱ्याला बोलवा, व्यापारी जागेवरून हलणार नाही याची शाश्वती स्वतः मी तुम्हाला देतो. तर आजचा व्हिडिओचा विषय काय होता की पावसानंतर तुमच्याकडं तेल्या असेल, अल्टरनिया असेल, त्याचप्रमाणे झॅन्थोमोनस असेल, असे रोग येण्याची दाट शक्यता आहे. पानांवर बारीक डॉट येतील, त्याच्यासाठी किटाजिन M45 चा स्प्रे सांगितला. त्याचप्रमाणे अल्ट्राबॅक 500 मिली, कोसाईड 200 ग्रॅम असा एक स्प्रे सांगितला. थ्रिप्ससाठी जर तुम्हाला थ्रिप्स चाटत असेल, खरड्यासारखं वाटत असेल, थ्रिप दिसत असेल, तुडतुडा दिसत असेल, नसल दिसत तरी एक स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. 200 लिटरला जेमिझोन घ्यायचंय तुम्हाला. 200 लिटरला डाळिंब मध्ये 500 मिली जेमिझोन, 500 मिली किंवा जमिनीतून 1 लिटर जेमिझोन तुम्ही अंतिम टप्प्यामध्ये देऊ शकतात. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला निमॅटोड साठी येतील. त्याचप्रमाणे महत्वाचा विषय, निमॅटोड साठी येतील, खोडकीड साठी येतील. म्हणून 1 लिटर जेमिझोन जमिनीतून जर सोडलं तर त्याचा देखील फायदा होईल. आपला व्हिडिओचा विषय प्रामुख्याने काय होता की पावसानंतर आपल्याला कोणत्या 4-5 अडचणी येतील. काही ठिकाणी निमॅटोड दिसतो, तिथं तुम्ही जेमिझोनची ड्रिंचिंग करा. एका झाडाला 10 मिली घ्या. एका झाडाला 10 मिली जेमिझोन 1 लिटर पाण्यामध्ये ड्रिंचिंग करू शकतात. 400 झाडं असतील तर तिथं तुम्ही बघा कशा पद्धतीने 10 ते 15 मिली एका झाडाला द्यायचं. 2 वेळा 8 दिवसातून ड्रिंचिंग करायची. साईज साठी मी सगळा स्लरी सांगितली, खताचा डोस सांगितला. पहिली स्लरी ज्यांनी दिली नसेल, जर 4 महिन्याची बाग असेल तिथं पहिली स्लरी तुम्ही देऊन घ्या. एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 25 किलो सरकी पेंड, 20 किलो तुम्हाला घ्यायचंय SOP आणि 4 किलो गुळ. तिथून 15 दिवसांनी ही शेवटची स्लरी मी 3-4 वेळा सांगितली. अशा पद्धतीने जर काम तुम्ही केलं तर तुमच्या डाळिंबाला वजन, आता आपण जर बघितलं जवळजवळ 80, 90, 100 फळ आहे. एका फळाचं वजन तर 100 ग्रॅम वाढलं तर त्या ठिकाणी 10 किलो वजन वाढतं. 200 रुपयांनी 200 रुपये किलो म्हणजे 2,000 रुपये एका झाडाचे वाढतात. 500 झाडं आहेत, 1 लाख रुपये जर 5-6 हजाराच्या स्लरीने वाढत असतील तर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की नाही? 100% केलं पाहिजे. नक्की ना? हो. तुम्हाला द्राक्षात काय अनुभव आला? द्राक्षात आपली काडी वगैरे म्हणजे काडी पण चांगली झाली आणि आता आळायला लागली आणि रान पण व्यवस्थित डेव्हलप झालं. रिन्युएशनचं रिन्युएशनचं रान होतं. डॉक्टर किसान बद्दल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? कुठलंही पीक असो, डॉक्टर किसानचं मार्गदर्शन कसं असतं? 100% रिझल्ट एकदम तगडे. सर्वांनी म्हणजे थेरी फॉलो केली पाहिजे. डॉक्टर किसनचे प्रत्येक गोष्ट मला स्वतःला अनुभव आलेला आहे. चांगले रिझल्ट आहे. आपल्याला हे 500 ग्रॅम बनवायचे का नाही?
हो मग बनवायचं असे झालं, चांगली गोष्ट. नक्कीच सुरुवातीला थोडी चुकी केली तुम्ही, ती चुकी मान्य करावं लागेल तुम्हाला. हो, सुरुवातीला आहे ना थोडंसं आपलं स्लरी लेट झाली. तुम्ही ती अगोदर 1 महिन्यापूर्वी दिली होती तेव्हा गेली नाही आपली. लेट झाल्यामुळे नाहीतर थोडंसं. आज सगळी साईज अशी असते. हो. ठीक आहे, तरी आपण बनवू. हरकत नाही. डॉक्टर किसान तुमच्या पाठीशी आहे आणि डॉक्टर किसानचा एकच ध्यास आहे, तुमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना सधन, श्रीमंत आणि एक व्यावसायिक बनवायचं. हे स्वप्न लवकरच त्या ठिकाणी पूर्ण होईल, अशी अपेक्षा बाळगून आजचा हा व्हिडिओचा शेवट करतो. डाळिंब पिकामध्ये स्लरीचं महत्त्व, स्लरी द्या म्हणजे द्या, साईज वाढेल. मी तुम्हाला उदाहरण दिलं, 400-500 झाडांना स्लरी दिल्यानंतर किती पैसे वाढू शकतात, खर्च किती येऊ शकतो आणि पावसानंतर येणारे रोग अल्टरनेरिया असेल, त्याचप्रमाणे पाकळी करपा असेल. पाकळी करपा नीट समजून घ्या. इथं जर पाकळी करपा घुसला, इथं ही जी पाकळी आहे, तर फळ तुमचं पूर्ण खराब होतं. तिथं लक्ष द्या. पाकळी करपा दिसला तर किटाजिन M45चा स्प्रे द्या किंवा स्कोअर कवचचा स्प्रे द्या. स्प्रे पण सांगितले, स्लरी सांगितली, खताचे डोस सांगितले. सगळ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.